आज अंगात असं काही आळस भरला होता ना, घरातले एकही काम करायची इच्छाच होत नव्हती. पण पोटातले कावळे मात्र ऐकायचं नावच घेत नव्हते. मग काय मस्त असं जेवण बनवून घेतलं, ते खाल्लं. दुपारी आराम केला. गोलूच्या पप्पांनी छान अशी रसमलाई आणि कॅरेमल कस्टर्ड आणलेलं, ते खाल्लं. तेव्हा कुठे जाऊन आत्म्याला माझी शांती मिळाली. पण घरातलं काम केलं नाही म्हणून गोलूच्या पप्पांनी मला तर घराच्या बाहेरच हाकलून दिलं. नाही हो, दूध पिशवी आणायला गेलेली दुकानात. आज दारावरती मस्त असे कपडे आलेले. मग काय ते काय घेतले नाही मी, कारण त्याचे प्राईज इतके हाय होते ना, ते काय मला परवडणार नव्हतं. गोलूचे पप्पा बोलले, चल बाजारात जाऊन येऊया. मस्त अशी गोलूची तयारी केली. माझे केस गोलूच्या पप्पांकडनं विचारून घेतले आणि असे काही आम्ही तयार होऊन बाहेर जायला निघालो. गोलू तर असा खुश झालता जसं काय बंद पिंजऱ्यातल्या पक्षाला अचानक बाहेर सोडून दिले. सगळ्यांना हाय करत होता, क्लॅप करत होता. त्याची रिॲक्शन पाहून मीही खूप खुश झाले. आणि आज ना म्हटलं पहिले तर खाऊन घेऊया, म्हणजे जरा शॉपिंग करायला जोर येऊन जाईल. आज मग मस्त माझ्यासाठी, गोलूसाठी आणि नाही का घरासाठी थोडीशी शॉपिंग करून घेतली. गोलूसाठी मस्त एक बॉलही घेतला. पण तो बॉल खेळायला दोघे बापले तर रस्त्यावरती उतरलेले. मग काय म्हटलं यांना खेळू द्या, तोपर्यंत मी मस्त बदाम शेक एन्जॉय करते. पण तेवढ्यात गोलूने मला पाहिलं आणि माझा प्लॅन फ्लॉप झाला. मी आज काय काय शॉपिंग केली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.